3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त तो म्हणजे अक्षय तृतीयाचा मुहूर्त. लवकरच येत आहे अक्षय तृतीया. 30 एप्रिल रोजी आहे अक्षय तृतीया. तर या दिवशी भरपूर जण लोक सोनं चांदी खरेदी करत असतात. पण आता सोन्याचं नाव काढलं तरी अंगावर काटा येतो इतका भाव सोन्याचा वाढलेला आहे. म्हणजे सोन्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. तर सोने चांदी खरेदी करू शकत नसलो म्हणून काय झालं? पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे? कारण या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची एकत्रितरित्या आपण पूजा करत असतो. त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी सोनं चांदी खरेदी करत नसलो तरी देखील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे ज्याला कोणताच क्षय नसतो. क्षय नसतो म्हणजे कधीच ती गोष्ट संपत नाही, कधीच ती गोष्ट संपुष्टात येत नाही. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट म्हणून दिलं होतं. ज्यावेळेस ते युद्धाच्या वेळेस ते अक्षय पात्र सोबत ठेवत होते त्यावेळेस त्यांना कधीच अन्नधान्याची कमतरता पडत नव्हती. कारण ते अक्षय पात्र भगवान श्रीकृष्णांनी त्यांना भेट दिलं होतं. अक्षय पात्र म्हणजे ज्याला कोणताच क्षय नाहीये, कधीच ते संपणार नाहीये. त्यामुळे युद्धात त्यांना कधीच अन्नधान्याची कमतरता पडली नाही. ज्या वस्तू मी सांगणार आहे त्यापैकी जितक्या शक्य होतील तितक्या घ्यायच्या आहेत. या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्ही या वस्तू घेऊ शकता. बघा, सोनं चांदी खरेदी करणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ज्यांना ते शक्य आहे, ज्यांची तेवढी कुवत आहे, त्यांची परिस्थिती आहे, ते लोक सोनं चांदी खरेदी करतातच. म्हणजे छोटासा का होईना सोन्याचा तुकडा ते खरेदी करत असतात. पण ज्यांना शक्य नाहीये त्यांनी काय करायचं? या दिवशी ज्या प्रकारे गुढीपाडव्याला आपण एखादी वस्तू खरेदी करत असतो त्याच पद्धतीने अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल, मग 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, स्कूटी असेल, तुम्हाला जे वाहन खरेदी करायचं असेल ते तुम्ही या दिवशी करू शकता. वास्तू संबंधीचे म्हणजे आपल्याला वस्तू एखादी विकत घ्यायची आहे, खरेदी करायची आहे किंवा एखादा प्लॉट आपल्याला विकत घ्यायचा आहे ते देखील तुम्ही या दिवशी करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला सोनं दागिने करायचे आहे तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे काय होतं म्हणजे या गोष्टी या दिवशी केल्यामुळे या दिवशी केल्यामुळे या कधीही संपुष्टात येत नाहीत किंवा त्याचे मोडण्याची किंवा घाण टाकण्याची, विकून टाकण्याची आपल्यावरती कधीच वेळ येत नाही. म्हणून अक्षय तृतीये दिवशी तुम्हाला नक्कीच तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही त्या दिवशी म्हणजे नवीन कार्याची सुरुवात असेल, दुकानात तुम्ही शॉप टाकलेला आहे एखादं त्याचं उद्घाटन असेल, हे सगळं तुम्ही त्या दिवशी करू शकता ज्या दिवशी अक्षय तृतीया आहे त्या दिवशी. आता याच्या व्यतिरिक्त ज्या वस्तू आपण सोनं चांदी खरेदी करू शकत नाहीये, घर नाही, वाहन नाही, तर आपण अजून काही खरेदी करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. बघा, सगळ्यात अगोदर तर कापूस तुम्हाला खरेदी करायचा आहे. आता कापूस का खरेदी करावा? तर कापसापासून बघा, कापूस हे एक प्रकारे मऊ आहे आणि कापसाच्या गादीपासून कापसाची गादी देखील तयार होते. मऊ वस्त्र माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत व त्याच पद्धतीने कापूस कधीच वाया जात नाही. कापसाच्या आपण वाती वगैरे तयार करतो. कापूस आपल्या घरामध्ये उपयोगाला येतच असतो. त्यामुळे थोडंसं का होईना कापूस किंवा वातीचं पाकिट तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानातून घेऊन यायचं आहे. नंतर तुम्हाला बघा पिवळ्या कवड्या हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे पिवळ्या कवड्या देखील तुम्ही घेऊन यायच्या आहे. पिवळ्या कवड्या आणून त्या दिवशी घरामध्ये सिद्ध करायच्या आहेत, त्याच्यावरती सेवा करायची आहे. त्या आपल्याला पिवळ्या पोटलीमध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे पहिल्या पिवळ्या कवड्या असतील तर त्या कपाटातून बाहेर काढावं. त्या दिवशी तुम्हाला सेवा करून सिद्ध करायच्या आहेत. आता सेवा कोणकोणत्या करायच्या या संबंधीचा व्हिडिओ नक्कीच दुसरा बनवणार आहे. बघा, पिवळ्या कवड्या आणि पिवळ्या नाही भेटल्या, पांढऱ्या भेटला तर त्याला हळद किंवा केशर लावून तुम्ही पिवळ्या करायच्या आहेत व त्या तुम्हाला सिद्ध करायच्या आहेत. त्याच पद्धतीने बघा, श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरोघरी हवंच आहे. कारण श्रीयंत्रावरती केलेली सेवा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुम्हाला श्रीयंत्र देखील घ्यायचं आहे. श्रीयंत्र तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल, मठ असेल, तिथे तुम्हाला श्रीयंत्र मिळून जाईल. सेवा केल्यामुळे बघा आपल्या घरावरती कधीच कशाचीच कमी पडत नाही. आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा हात वरद हस्त राहत असतो. माता लक्ष्मी प्रसन्न होत असते व आपण जे कष्ट करतो, आपण जे आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल करत आहे, कुठे पैसा टिकत नाहीये, कुठे आपल्या धनधान्य कमतरता म्हणजे धनधान्याची कमतरता पडते, कधी संपतं आपल्याला समजत नाही, म्हणजे एक प्रकारे पुरत नाही आपल्याला. अशा वेळेस तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करा. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. कुंकुमार्चन केल्यामुळे प्राप्त लक्ष्मी तरी स्थिर राहते. माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये होण्यासाठी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे श्रीयंत्र घ्यायचं आहे.
रुद्रयंत्र. रुद्रयंत्र प्रत्येकाने घ्यायचं आहे. रुद्रयंत्र कशासाठी? बघा, एखादी व्यक्ती अशी असते की खूप विचित्र वागत असते, खूप चिडचिड करत असते, रागराग करत असते, विचित्र वागत असते व प्रत्येकाशी व्यवस्थित वागत नसते, प्रत्येकाला अपमानास्पद वागवत असते, उद्धट बोलत असते, त्याच पद्धतीने व्यसनाधीन गेलेली असते, वाईट लोकांच्या संगतीत लागलेली असते. अशा वेळेस तुम्ही रुद्रयंत्र तुमच्या घरामध्ये स्थापित करायचं आहे व त्या रुद्रयंत्राची तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, त्याच पद्धतीने तुम्हाला आपल्या कासव जो आहे, कासव प्रत्येकाच्या घरोघरी असतो, पण कोणाकोणाच्या घरी कासव नाहीये, तर कासव देखील तुम्ही घ्यायचा आहे. कासव घेतल्यामुळे काय होतं माहितीये का? कासव हे भगवान विष्णूंचे प्रतीक आहे आणि समुद्र मंथनाच्या वेळेस कासव देखील त्याच्यामध्ये समुद्र मंथनाच्या वेळेस होतं. तुम्हाला माहित आहे, कासवाने संपूर्ण जे समुद्र मंथन ज्यावेळेस सुरू होतं, पूर्ण पर्वत आहे तो आपल्या अंगावरती घेतलेला होता. त्यामुळे कासव देखील तुमच्या घरामध्ये स्थापित करायचा आहे. जर नसेल तर नक्कीच तुम्ही स्थापित करा. कासवाच्या गतीने बघा, ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहितच आहे. किती जरी सशाने प्रयत्न केला तरी कासव शेवटी जिंकतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कासव तुम्ही स्थापित करा. कासवाची तुम्ही रोज पूजा करत जा. हळूहळू का होईना पण तुमची प्रगती नक्कीच होणार आहे. तुमची पावले यशाच्या मार्गाने नक्कीच जाणार आहेत. त्या पद्धतीने बघा, मीठ हे शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील जो शुक्र ग्रह व चंद्र ग्रह खराब झालेला आहे तो देखील सुधारण्यास मदत होत असते. बघा, मिठाची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झालेली आहे. माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झाली. या दिवशी तुम्हाला काही शक्य होत नसेल तरी तुम्ही मातीच्या वस्तू देखील या दिवशी खरेदी करू शकता. माठ आणा. आता उन्हाळा चालू होऊन जवळजवळ 1.5 ते 2 महिन्याचा होत आलेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही माठ आणला असेल किंवा तुमच्याकडे अगोदरच माठ असेल तर मातीची कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करा. मग घरात स्वयंपाक करण्यासाठी करा किंवा छोटासा एखादा बाउल मातीचा घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरून पक्ष्यांना बाहेर ठेवू शकता तुम्ही. म्हणजे मातीची वस्तू तुम्हाला उपयोगी होईल अशा पद्धतीने तुम्ही मातीची वस्तू एक उपयोग आणू शकता. त्याच पद्धतीने तुळशीचं रोप आहे. तुळशीचं रोप बघा 10 ते 15 रुपयाला मिळतं. या दिवशी आवर्जून तुळशीचं रोप, तुमच्या घरामध्ये तुळस आहे ऑलरेडी तरी देखील तुम्ही एक तुळशीचं रोप आणायचं आहे व तुळशीचं रोप देखील तुम्ही लावू शकता. त्याच पद्धतीने पिवळी मोहरी देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पिवळी मोहरी तुम्ही या दिवशी आणायची आहे. पिवळ्या मोहरीवर आपण भरपूर सेवा करत असतो, त्यामुळे पिवळी मोहरी कधीच वाया जात नाही आणि पिवळी मोहरी घरात असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण पिवळ्या मोहरीमुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यास मदत होत असते व पॉझिटिव्हिटीचा घरामध्ये वास होत असतो. त्याच पद्धतीने लवंग देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला मगाशी एक सांगितली वस्तू ते म्हणजे मीठ. मिठाशिवाय अक्षय तृतीया ही पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे सगळं काही आणायचं ते आणा, पण मीठ तुम्हाला आवर्जून आणायचंच आहे. मिठाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण बघा, आपल्या जेवण देखील रुचकर बनवण्यासाठी आपल्याला मिठाची गरज असते. एखाद्याच्या आनंदात तुम्ही मिठाचा खडा टाकता, म्हणजे म्हणी देखील आहे बघा, आनंदाच्या क्षणामध्ये मिठाचा खडा टाकणे, कारण मीठ हे खारट आहे आणि आपल्याला नात्या गोड बनवायचं आहे. तरी देखील मीठ हे समुद्र मंथनाच्या वेळेस समुद्रातून उत्पत्ती मिठाची झालेली आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं माता लक्ष्मीची उत्पत्ती झालेली आहे, अमृत कलशाची उत्पत्ती झालेली आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगते मिठाची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झालेली आहे. त्यामुळे मीठ हे अतिशय महत्वाचं आहे आणि मिठाशिवाय अक्षय तृतीया ही अपूर्ण आहे. त्यामुळे मीठ तुम्हाला आवर्जून आणायचंच आहे. मीठ हे चंद्रग्रहाशी देखील संबंधित आहे, त्यामुळे तुम्ही मीठ आणायला अजिबात विसरायचं नाहीये. अमृत कलश कशा पद्धतीने भरायचा या संबंधीचा व्हिडिओ आपण लवकरच माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती जरी या दिवशी आणायची असेल, तुमच्या घरातली खराब झाली असेल, तुम्हाला दुसरी आणून स्थापित करायची असेल किंवा अन्य देवांच्या मूर्त्या वगैरे तुम्हाला स्थापित करायच्या आहेत पण कोणत्या दिवशी करू हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अक्षय तृतीय दिवशी प्रत्येक तुम्हाला ज्या मूर्त्या हव्या आहेत त्या मूर्तीची तुम्ही प्राणप्रतिष्ठा करून घरामध्ये स्थापित करू शकता. या ज्या वस्तू सांगते तुम्हाला त्या अगोदर तुम्ही आणून त्या दिवशी त्याच्यावरती त्या अभिमंत्रित करून स्थापना वगैरे सगळी केली तरी देखील चालणार आहे. कारण त्या दिवशीच आणून त्या दिवशी स्थापना करायचं म्हणजे आपली खूप धावपळ उरते, त्यामुळे अगोदर जरी आणून ठेवलं तरी देखील चालणार आहे. त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला जर वस्त्र आणायचे असतील म्हणजे स्वतःसाठी असो किंवा आपल्या महाराजांसाठी असो, देवांसाठी वस्त्र वगैरे आणायचं असतील तर काही शक्य नाही तर तुम्ही वस्त्र देखील आणू शकता. वस्त्र देखील देवांना घालू शकता. देवांसाठी छोटे छोटे हार आणू शकता. म्हणजे तुमच्या इच्छेने तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला आणायचं आहे. बघा, काही न करण्यापेक्षा काहीतरी 5 ते 10 रुपयाची वस्तू खरेदी करणं महत्वाचं आहे. आणि कापसाची वात कितीला 5 किंवा 10 रुपयाला मिळते. आता वस्त्र घ्यायला गेलात तुम्ही, कापसाचं का होईना वस्त्र जरी आणलं तर तुम्हाला 5 ते 10 रुपयापर्यंत मिळतं. म्हणजे तुमच्या बजेटमध्ये म्हणजे काहीच नसण्यापेक्षा या गोष्टी तुम्ही विकत घ्यायच्या आहेत. अक्षय तृतीय दिवशी या गोष्टी खरेदी केल्यामुळे कधीच आपल्याला त्याचा क्षय होत नाही, म्हणजे कधीच त्या संपत नाही. आणि या दिवशी ते भरभरून सेवा करायची आहे, म्हणजे आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढत राहील, कधीच कमी होणार नाही, तो कधी संपुष्टात येणार नाही. यामुळे आपल्याला आपला सेवेचा बँक बॅलन्स जितका होईल तितका जास्त वाढवायचा आहे. अक्षय तृतीया या दिवशी मंगल कलश बघा, या दिवशी कलशाची अमृत कलशाची कशा पद्धतीने स्थापना करायची किंवा अमृत कलश कशा पद्धतीने भरायचा
या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे। जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील। नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा। आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।